तर तो आतमधला फलंदाज सर्कलच्या बाहेर निघण्या अगोदर दुसऱ्या फलंदाजाचा मैदानाच्या आतमध्ये प्रवेश झाला पाहिजे, याची नोंद ह्या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी. अगदी तसं न घडल्यास 2 धावांची आपणास पेनल्टी दिली जाईल, याची नोंद घ्या आणि या सर्व नियमांचे पालन करा. कारण एक दर्जेदार स्पर्धा तुम्ही या ठिकाणी खेळताय, दर्जेदार स्पर्धा आम्ही अनुभवतोय. आणि 12व्या प्लेयरला विनंती करतो मी, दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हावा आणि आपण आम्हा सर्वांना या ठिकाणी सहकार्य करावा. मॅचच्या दिशेने या ठिकाणी जाऊया. तर या शिंदरूळ प्रीमियर लीग 2024चा आजच्या दिवसातला हा पहिला सामना तुमच्या समोर या ठिकाणी रंगतोय. तो शीळ विपक्ष चेरवली. आदरणीय श्री शशिकांत पाटोळे सर अशा दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी या गुणलेखक म्हणून लाभलेत. तसेच tenniscricket.in च्या लाईव्हच्या माध्यमातून आजच्या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुमच्या समोर या ठिकाणी पोहोचवलं जाणार आहे. सर्व मान्यवर मंडळी देखील आपल्याला आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी लाभेल आणि पंच देखील या सामन्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेत. चेरवली संघ जर वेळेत दोन्ही संघांनी प्रवेश केला असता तर सर्व सामने 6 षटकांचे राहतील, याची नोंद घ्या. परंतु जर एकदा तुम्ही वेळेचं बंधन पाळलं नाही तर या ठिकाणी तुम्हाला सामना कमी षटकांचा खेळावा लागणार आहे आणि त्याचा परिणाम तुम्हाला पाहायला मिळतो. आजचा दिवसातील पहिला सामना या ठिकाणी 5 षटकांचा आहे, याची नोंद या ठिकाणी चेरवली आणि शीळ संघाने घ्यावी. पाच षटकं तुमची या ठिकाणी 25 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण करायची आहेत. अगदी तसं न घडल्यास रुपेश आणि अजित ही सलामीची जोडी या ठिकाणी या चेरवली संघाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आणि या शीळ संघाकडनं पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी आवेश सज्ज झालाय. भावेश सज्ज झाला या ठिकाणी पहिलं षटक घेऊन या शीळ संघाकडनं. अंडर 22 चे बरेचसे खेळाडू या संघामध्ये आहेत आणि हा नौखा संघ या ठिकाणी या अनुभवी संघाविरुद्ध फाईट करतोय. पहिला बॉल या ठिकाणी इनफिल्डचा फिल्डर बीट झालाय. खराब फिल्डिंग त्या ठिकाणी, बॉल अडवणं मी म्हणेन अगदी या ठिकाणी सहज शक्य होतं, परंतु तिथे मिसफिल्ड झाली आणि पहिली रन या ठिकाणी पूर्ण केली जाते. एका धावेने आपल्या संघाचा श्री गणेश या ठिकाणी चेरवली संघाचा फलंदाज रुपेशच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. पहिल्या पॉवर प्ले मध्ये या ठिकाणी ओव्हर मध्ये 2 फिल्डर आउटफील्ड मध्ये पाहायला मिळत आहेत. सेकंड ओव्हर मध्ये तुम्हाला 3 फिल्डर या ठिकाणी बाहेर असतील. सेकंड बॉल राईट आर्म राऊंड विकेटने या ठिकाणी गोलंदाजी करतोय. हा बॉल या ठिकाणी बॅटच्या खाली सरळ पाठवून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर या ठिकाणी आणि आला या ओव्हर मधला हा पहिला दमदार षटकार. बॉल या ठिकाणी एका षटकारानंतर ही गोलंदाजाचं चांगलं कमबॅक आहे. डॉट बॉल टाकण्यात यश आलं या ठिकाणी भावेशला. पॉवर प्ले मध्ये किती धावा या ठिकाणी गोलंदाज देखील डोक्यात ठेवतो, कारण फील्ड रेस्ट्रिक्शनचा फायदा उचलण्याचा प्रयत्न नक्कीच असतो, परंतु त्यानुसार गोलंदाजाला देखील त्याचं कौशल्य वापरावं लागतं.
भावेश पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुढचा बॉल सामना करतो या ठिकाणी फलंदाज अजित. हा फटका देखील चांगला आहे या ठिकाणी. या मिड ऑफला बीट केलाय. अजून एक बॉल या ठिकाणी लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि हा चौकार फलंदाज अजितच्या बॅट मधून. डीजे चांगला बॉल या ठिकाणी. सरळ हा बॉल विकेट किपर कडे जाऊन विसावलाय. अजून एक डॉट बॉल. षटकार चौकार जरी आला असला तरी आतापर्यंत 2 डॉट बॉल टाकलेत या ठिकाणी. त्यामुळे गोलंदाज देखील पुरेपूर प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. फलंदाज थोडासा निराश पाहायला मिळाला या बॉलवर. अजून एकदा स्टेप आउट झालाय परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. षटक देखील या ठिकाणी संपन्न झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर तुम्ही रन्स बघितले चिरवली संघाचे तर या ठिकाणी 11 धावा पाहायला मिळत आहेत. लास्ट 2 बॉल फार चांगल्या प्रकारे हाताळले. दोनही चेंडू या ठिकाणी डॉट आलेत. त्यामुळे एक षटकार आणि एक चौकार देखील आला असला तरी मी म्हणेन गोलंदाजानं देखील चांगलं षटक हाताळले. पहिले षटक पॉवर प्लेच्या षटकामध्ये 11 धावा पाहिजे. सेकंड ओव्हर या ठिकाणी आणि या दुसऱ्या षटकामध्ये रोशन सज्ज आहे या ठिकाणी बॉलिंग मार्कवर. 11 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस आणि रोशन या ठिकाणी हे दुसरं षटक घेऊन आलाय. पहिला बॉल गती नव्हती या ठिकाणी तरी संपर्क नाही. रुपेश या ठिकाणी स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. दोन्ही बॅटर मध्ये कोऑर्डिनेशन चांगलं आहे परंतु थोडं स्माइली फेस या ठिकाणी थोडं रिलॅक्स ठेवण्याचं काम दोघांच्या माध्यमातून केलं जात आहे वातावरण. परंतु आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून हे वातावरण तापवायचं आहे. काय शॉट आहे या ठिकाणी. जबरदस्त रित्या शॉट पूल केलंय. पॉवरफुल आणि सक्सेसफुल देखील डीप मिड विकेटला आलाय हा रुपेशच्या बॅट मधून. दमदार षटकार. परंतु सेकंड बॉल फार चांगल्या प्रकारे पिक केला या ठिकाणी. गती थोडी कमी होती त्याचा फायदा देखील या ठिकाणी उचललाय आणि डीप मिड विकेटला हा रुपेशच्या बॅट मधून चांगला फटका पाहायला मिळालाय. एका षटकाराच्या साहाय्याने जर या ठिकाणी 17 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे धावसंख्या चिरवली संघाची. 5 षटकांची एक इनिंग तुम्ही पाहतायत. हा बॉल आपल्या फॉलो थ्रू मधून थोडा मिस झालाय या ठिकाणी परंतु इनफिल्डच्या फिल्डर कडनं बॅकअप मिळालाय. दरम्यान एक सिंगल स्ट्राईक देखील रोटेट केली जाते. थोडी आक्रमकता थोडी टेम्परामेंट या दोन्हींचं मिश्रण या ठिकाणी रुपेश आणि अजितच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. स्ट्राईक देखील या ठिकाणी रोटेट केली आहे. एका सिंगलनं फलंदाज अजित तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. शफल झाला या ठिकाणी अजित. गॅप मधून हा बॉल का चालला या ठिकाणी या स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि अजितच्या बॅट मधून देखील हा अजून एक चौकार.
थँक्यू. धाव नाहीये या चौकारानंतर हा देखील डॉट बॉल आलाय. रोशनच्या या ओव्हरमध्ये देखील एक षटकार आणि एक चौकार आलाय आणि जर तुम्ही धावसंख्या इथे बघितली तर आतापर्यंत 22 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना 2 षटक ही पॉवर प्लेची या ठिकाणी संपन्न होत आहेत. अजून एकदा शफल झाला या ठिकाणी गॅप आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी पाठलाग करतोय परंतु दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली चेरवली संघाची ती या ठिकाणी 24 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 12.00च्या सरासरीने चेरवली संघाने या पॉवर प्ले मध्ये धावा कुठून काढल्यात आणि एक चांगली सुरुवात कारण कोणत्याही प्रकारचा विकेटचा लॉस नाही. दोन्ही बॅटर मध्ये चांगलं कोऑर्डिनेशन दिसून येत आहे आणि ही 12ची सरासरी आतापर्यंत मेंटेन ठेवली आहे. अजूनही 3 ओव्हरचा खेळ पहिल्या इनिंग मध्ये या ठिकाणी शिल्लक आहे आणि कॅप्टन इथे बॉलिंग मार्कवर कोणत्या खेळाडूवर विश्वास दाखवतोय. भावेश्वर या ठिकाणी वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक भावेशनं हाताळलं. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यानं 11 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी केली त्या ओव्हरमध्ये देखील आणि आता शोध सुरू आहे या ठिकाणी शिवी संघाचा तो विकेटचा. चांगला फटका या ठिकाणी इनफिल्डच्या आतमध्ये मी म्हणत तिथे देखील चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. थोडी गती होती या बॉलला आणि रुपेशच्या माध्यमातून मात्र ही सिंगल या ठिकाणी चोरली गेली आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न भावेश या ठिकाणी सज्ज झालाय. पुढचा बॉल हा फटका चांगला आहे अगदी. आउटफील्ड मध्ये त्या ठिकाणी चांगलं बॅकअप मिळालंय. दरम्यान इथे देखील 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. स्ट्रोक मात्र फार देखणा होता या ठिकाणी. थोडस चांगलं एलिव्हेशन मिळालं असतं परंतु 2 धावा या ठिकाणी इथे देखील मिळाल्यात आणि या 2 धावांनी 27 धावांचा आकडा गाठला जातोय चेरवली संघाच्या माध्यमातून विदाउट लॉस. फलंदाज थोडा शफल झाला हा बॉल खेळताना अगोदरच आणि कोणती वाईडची देखील संधी नाहीये. इथे देखील भावेशला हा डॉट बॉल टाकण्यात यश आलंय. दोन्ही साईडून बॅटल या ठिकाणी पाहायला मिळत आहे. काही चेंडूवर या ठिकाणी फलंदाज बाजी मारतायत तर इकडे एक गोलंदाज देखील त्याचं कौशल्य दाखवतोय भावेशच्या माध्यमातून. त्यामुळे चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. शीळ विपक्ष चेरवली अजित वर्सेस भावेश असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आहे परंतु इथेही कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडू टाकला गेलाय आणि या निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं धावसंख्या तुम्ही स्थिरावलेली पाहायला मिळेल ती 27 रन्स. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतोय भावेश या ठिकाणी. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि धावा खर्च केल्यात या ओव्हरमध्ये त्या फक्त 3. हा फुलटॉस बॉल अजितच्या अगदी स्लॉट मध्ये किती दूर जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवण्याची क्षमता देखील त्याच्यामध्ये आलाय अजितच्या बॅट मधून हा दमदार षटकार.
षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि 5 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. बराच वेळ या ठिकाणी अजितला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु एक फुलटॉस बॉल थोडीशी चुकी आणि अजितनं मात्र पुरेपूर फायदा मात्र तिथे उचलला गेलाय. त्याच्या माध्यमातून ऑन साइडला हा चांगला फटका पाहायला मिळालाय. एक षटकार आतापर्यंत जर अजितच्या इनिंग मध्ये तुम्ही बघितले तर 2 षटकार आणि 2 चौकार त्याने या इनिंग मध्ये आतापर्यंत लगावलेत. एक चांगली इनिंग आपल्या संघासाठी या ठिकाणी साकारतोय. शेवटचा बॉल या ओव्हर मधला हा भावेशच्या माध्यमातून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा सज्ज झालाय आणि सामना करतोय तो अजित. हा बॉल शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर थोडीस कोऑर्डिनेशन या ठिकाणी खराब पाहायला मिळालं बॅटर्स मध्ये, परंतु सेफ झोन मध्ये कोणत्याही प्रकारची धाव नक्कीच नाही. या निर्धाव चेंडूच्या माध्यमातून सांगता झाली या ठिकाणी तिसऱ्या ओव्हरची देखील. आणि जर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर तुम्हाला धावसंख्या पाहायला मिळते ती 33 या आकड्यावर जाऊन पोहोचते. अठरा बॉलचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 33 धावा तुम्हाला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. चेरोली संघाच्या फलंदाजांचं नक्कीच या ठिकाणी कौतुक. कोणत्याही प्रकारचं विकेट न गमावता 33 धावा या ठिकाणी चांगल्या कुठून काढल्यात. त्यामध्ये अजित या खेळाडूचं योगदान फार आहे. चांगली इनिंग आपल्या संघासाठी या ठिकाणी साकारतोय. चौथं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि चौथ्या षटकामध्ये आकाश सज्ज झालाय या ठिकाणी बॉलिंग मार्कवर. या ठिकाणी रुपेशनं मात्र अगदी या ठिकाणी जागा बनवली आणि या बॉलला पाठवून दिलं या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि रुपेशच्या बॅट मधून आलाय हा दमदार षटक. ही गती मी म्हणेन चेरवलीच्या संघांना कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाहीये इथे मात्र त्यांच्याकडे, कारण बऱ्याच वर्ष हा संघ तुम्हाला क्रिकेट खेळताना तुम्ही या संघाला पाहतायत. चांगला अनुभव या संघाकडे. अजून एक शॉट, काय शॉट खेळला या ठिकाणी, थोडा फ्लॅट गेलाय आणि हा बॉल देखील ऑन साइडला डीप मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा मोठा हिट आला या ठिकाणी रुपेशच्या बॅट मधून. अजून धन्यवाद डीजे. बॅक टू बॅक 2 मोठे षटकार जर तुमच्या पहिल्या 2 बॉलवर या ठिकाणी आले तर मात्र पूर्णपणे या ठिकाणी तो बॉलर. थोडं सजेशन मात्र या ठिकाणी एक्सपिरियन्स खेळाडूंना द्यावं लागेल, कारण कशा प्रकारे, चला या ठिकाणी आपल्याकडे वेळेचं थोडंसं बंधन आहे. कोणत्या प्रकारची रणनीती वापरली जाईल या ठिकाणी. हॅलो, अजून एकदा पुरेपूर स्लॉट मध्ये प्युअर क्लास या ठिकाणी रुपेशचा हा बॉल देखील षटकारांची हॅट्रिक लावली आहे रुपेशने या ठिकाणी. 3 बॉल मध्ये हा तिसरा षटकार रुपेशच्या माध्यमातून. धन्यवाद डीजे. ताकद आणि नजाकत या दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्यात. रुपेशच्या मागचे 2 फटके बघितले असेल तर सुरेख टायमिंग केले दोनही फटक्यांवर. वापर देखील केलाय आणि देखील फार चांगलं झालंय. या 3 बॉल मध्ये 18 धावा आतापर्यंत आल्यात आणि जर तुम्ही रन्स बघितले चेरवली संघाचे तर 51 धावा झाल्यात धावफलकावर. 51 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. अजून एकदा रुपेशचा हा चौथा षटकार आला रुपेशच्या बॅट मधून. काय बॅटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये.
अजित आणि रुपेशची जोडी मात्र शिवी संघ भेदण्यात आतापर्यंत अपयशी ठरलाय. रुपेशनं मात्र या ठिकाणी मध्ये 4 षटकार लगावलेत. तब्बल 57 धावा तुम्हाला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल प्रेशराइज बॉल या ठिकाणी. हा फटका देखील चांगला या ठिकाणी. कॅम्प देखील डीप मधून फिल्डर आलाय, अडवला जाईल या ठिकाणी डीप मध्ये हा बॉल. फेकी होईल तोपर्यंत मी म्हणेन या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या आहेत आणि या 2 धावांनी 59 धावा पाहायला मिळत आहेत. थोडं डॉमिनेट केलं या ओव्हरमध्ये रुपेशनं. गोलंदाजावर मी म्हणेन पूर्णपणे डॉमिनन्स दाखवलाय. 4 षटकार आलेत, मागच्या बॉलवर 2 धावा. अजून एकदा काय सही टायमिंग केलं या ठिकाणी. 5वा षटकार या ओव्हर मधला हा रुपेशच्या बॅट मधून आलाय. अजून एक दमदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पहिला सामना थोडा उशिरा सुरू झालाय, त्यामुळे खेळाडूंना विनंती करतो मी आपण सहकार्य करा. चार षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये या ठिकाणी भावेशनं 2 षटकं हाताळले. त्याच्या पहिल्या षटकामध्ये 11 आणि एका षटकामध्ये 9 धावा आल्या. त्याने चांगलं गोलंदाजी केली. रोशनच्या षटकामध्ये 13 धावा आल्या, परंतु आकाशचं षटक मात्र फार महागडं ठरलं. रुपेशनं डॉमिनेटिव्ह खेळी केली मागच्या ओव्हरमध्ये आणि तब्बल 32 धावा कुठून काढल्या त्या ओव्हरमध्ये आणि त्याचा परिणाम तब्बल 65 धावा तुम्हाला चेरवली संघाच्या या ठिकाणी बोर्डवर पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक पाहिलं तर 41 धावांवर या ठिकाणी रुपेश आतापर्यंत खेळतोय. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आजच्या दिवसामधलं पहिलं अर्धशतक देखील आपल्याला पाहायला मिळू शकतं. जाऊया शेवटचं षटक या ठिकाणी या पहिल्या इनिंग मध्ये आणि अभय सज्ज झाला या ठिकाणी या अंतिम षटकामध्ये. कॅप्टनने विश्वास दाखवलाय, थोडी गती या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. शिवसंघाचा कर्णधार 50 ते 60 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलेलं, परंतु आकडा थोडा मात्र इथे पुढे गेलाय 65 आणि अजूनही 6 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. हे षटक जर इकॉनॉमिकल हाताळलं तर मी म्हणेन तरी देखील स्टेबिलिटी मेंटेन करू शकतात. हा फुल टॉस आणि अजितच्या समोर तुम्ही असे चेंडू नक्कीच टाकू शकत नाही. डाऊन द ग्राउंड अजितनं या बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि या ओव्हरची सुरुवात देखील झाली आहे ती षटकारानं. धन्यवाद डीजे. या ओव्हरची सुरुवात देखील अजितच्या माध्यमातून षटकारानं झाली. थोडास एफर्ट्स तुम्हाला दाखवावे लागतील या ठिकाणी गोलंदाजीमध्ये, कारण अजूनही 5 बॉल तुम्हाला टाकायचे आहेत, त्यामुळे कमबॅक करावं लागेल. विकेट किपर बीट झालाय या ठिकाणी आणि हा बॉल मात्र आता लॉंग स्टॉपच्या दिशेने चाललाय. पंच इशारा करतायत वाईड बॉल आणि हा चौकार देखील. तब्बल 5 धावा या बॉलवर मिळतील, त्यामुळे ही एक्स्ट्राची चूक तुम्हाला फार मागात पडणार आहे रन चेस करताना.
काय शॉट आहे, अगदी जागेवरनं पिक केलाय, स्टँड अँड डिलिव्हर ऑन साइडला डीप मिड विकेटला या ठिकाणी अजितच्या बॅट मधून हा बॅक टू बॅक दुसरा हिट, षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. डॉमिनेटिव्ह क्रिकेट खेळलं जातं या ठिकाणी चेरवली संघाच्या माध्यमातून. हा फटका चांगला आहे या ठिकाणी, डीप एक्स्ट्रा कव्हरला या ठिकाणी डीप मध्ये फिल्डर आहे त्याच्या माध्यमातून अडवला गेलाय, परंतु एकाच धावेवर समाधान मानलं जाईल, कारण धावगती ज्या प्रकारची आहे चेरवली संघाकडे यापुढे मात्र चेस करताना थोडं डिफिकल्ट जाऊ शकतं शिळी संघाला, कारण 30 बॉल मध्ये तुम्ही जर 80-90 धावांचा पाठलाग करायला असेल तर तुम्हाला फार कठीण जाणार आहे. अजूनही रुपेश या ठिकाणी स्ट्राईक एंडला, ऑन साइडला या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेल टिपला गेलाय. वैयक्तिक 41 धावांची खेळी या ठिकाणी साकारली गेली रुपेशच्या माध्यमातून आणि धक्का क्रमांक पहिला लागलाय. यश मिळतं या ठिकाणी डीजे. एकदा रुपेशसाठी जोरदार टाळ्या वाजवा, कारण खूप चांगल्या प्रकारची खेळी रुपेशने या ठिकाणी साकारली आहे. 41 रन्स वैयक्तिक खेळी त्यांनी केली आहे आणि मी म्हणे संघाला एका मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलाय. आपलं काम मात्र या ठिकाणी केलं रुपेशनं. वन डाऊनला या ठिकाणी मयूर आलाय. मयूर आलाय एका विकेटच्या पतनानंतर आणि अजूनही 2 बॉलचा खेळ या पहिल्या इनिंग मध्ये शिल्लक आहे. 83 रन्स 83 रन्स तुम्हाला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही पहिल्या इनिंग मध्ये या ठिकाणी 2 बॉल्स तुम्हाला टाकायचे आहेत. बॉलिंग मार्कवर अभय आपला संघर्ष या ठिकाणी चालू ठेवलाय. अभयनं ऑन साइडला हा फटका देखील चांगला आहे, परंतु तितका एक्झिक्यूट प्रॉपर करता आला नाहीये. धक्का क्रमांक दुसरा लागला जातो या ठिकाणी चेरोली संघाला. मयूर डीजे. थँक्यू डीजे. शेवटच्या काही चेंडूंवर मी म्हणेन यश संपादन केलं जातंय अभयच्या माध्यमातून. धावगती नक्कीच या ठिकाणी 83 जरी पाहायला मिळाली तरी मी म्हणेन या काही विकेट्स तुम्हाला एक ऊर्जा देऊन जातील कमबॅक करण्यासाठी या मॅच मध्ये. अभयच्या माध्यमातून हॅट्रिक बॉल. या ठिकाणी या इनिंग ब्रेक दरम्यान तुम्हाला टॉस साठी सज्ज राहायचे. मळेगाव विपक्ष ठुणे, जर दोन्ही संघ वेळेवर आला असेल तर या ठिकाणी लगेच नाणेफेक केली जाईल, परंतु कोणता एक संघ जर उपस्थित असेल तर त्या संघाला मात्र या ठिकाणी टॉस विन दिलं जाईल, याची देखील नोंद घ्यायची आहे. शेवटच्या बॉलवर या ठिकाणी एसके फेस करत होता आणि पाहिलं 3 धावा या ठिकाणी शेवटच्या 22च्या 3 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या आहेत. 3 धावा या ठिकाणी आपण त्या विकेटवरनच काढल्या आहेत, त्यामुळे ही 1 धावांची पेनल्टी आहे या ठिकाणी. चेरोली संघ फक्त विकेटवरनं तुम्ही धावताय, तुम्हाला साईडने या ठिकाणी अंपायरनं वॉर्न केलेलं अगोदर. 85 धावा या ठिकाणी धावफलकावर पाहायला मिळत आहेत आणि 86 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये शिव संघासमोर या ठिकाणी चेस करण्यासाठी ठेवलंय. मी या ठिकाणी नेक्स्ट मॅच ज्या 2 संघांची आहे ते मळेगाव आणि ठुणे या दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती करतो मी, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. मळेगाव विपक्ष ठुणे दोन्ही संघाचे कर्णधार आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये या.
नियम देखील ऐका, जर दोन्ही संघांपैकी एक कर्णधार फक्त उपस्थित राहिला या इनिंग्स ब्रेक मध्ये तर त्या संघाला सरळ टॉसविन दिलं जाईल, याची नोंद घ्या. हॅलो चिक. नेक्स्ट मॅच आजच्या स्पर्धेतील निर्णायक दिवसातील सामना दुसरा त्यांच्या विरोधात ठेवले. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे, इमिडिएटली आपण टॉससाठी टॉस कव्हर्स कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचंय. सूचनेकडे लक्ष सुद्धा मळेगाव आणि त्यांच्या विरोधात ठेवले. चौदा विद्या 64 कलेचे अधिपती दाताबापा गोंदाळे अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजेश्वर छत्रपती च्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा अर्पण करून दोस्ती ग्रुप आयोजित शेंद्रून प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचे संस्मरणीय पर्व आणि संस्मरणीय पर्वातील दुसऱ्या दिवसातील मॅच पहिली सध्या मैदानावरती सुरू असताना पहिल्या डावामध्ये काय बॅटिंग केली, त्या ठिकाणी डॉमिनेशन क्रिएट केलं चिरोली क्रिकेट संघानं. आघाडीसाठी अजित इंडोडेल 16 बॉलमध्ये 4 षटकार 2 चौकारासोबत 37 धावेचे योगदान. त्यांच्या सौम्यात रुपेशनं देखील आपली छाप सोडली. 12 चेंडूत 6 षटकारांसौम्यात त्यानं इंडोडेल 41 धावेचं योगदान दिलं आणि पहिल्या डावात ते आपण बघत आहोत सर तर शेवटी 85 धावा उभारलेल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि 86 सूचनेकडे लक्ष सुद्धा. वेलकम ऑल ऑफ यू सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक सश्रेय स्वागत. शेंद्री प्रीमियर लीग 2024 संस्मरणीय पर्व आणि आजच्या निर्णायक दुसऱ्या दिवसातील पहिला सामना सध्या मैदानावरती सुरू आहे. पहिल्या सत्रामध्ये मनोज जोशी सरांचा आवाज आपण ऐकला, त्यांचं देखील वेलकम आपण करूयात. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in प्रशांत आणि आमची संपूर्ण टीम त्या ठिकाणी सज्ज झाली. ऑफिशियल पॅनल त्या ठिकाणी सज्ज झाला आणि महत्वाचं काय तर 86 धावेचं मोठं लक्ष चेस करण्यासाठी आता मैदानामध्ये सलामीवीर जोडी पोहोचलीये साई स्पोर्ट शील्ड क्रिकेट संघाची. फिल्डिंग इमिडिएटली सेट करा. संदेश स्पोर्ट्स चेरवली 17.20 धावेची धावगती. आस्किंग रन रेट रिक्वायर्ड रन रेट आपण बघत आहोत. महत्वपूर्ण दुसरा डाव सध्या सुरू होतो. फर्स्ट पॉवर प्ले लॉंग ऑफ द स्टेट आपण बघत आहोत आणि त्याचबरोबर वी फेस मध्ये स्ट्रेटिश लॉंग ऑन सेट करण्यात आलेला. इनफिल्ड मध्ये एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ थोडासा वाढीश उभा करण्यात आलेला. कव्हर पॉइंट आणि त्याच्या सोबत शॉट थर्डमॅनच्या सोबतीने शॉट स्कोर लगला. फिल्डर मिडॉन अगदी आतमध्ये बॉलिंग मार्क करतो. पहिलं षटक पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करता रुपेश इज अ जेन्युइन ऑलराऊंडर. पहिल्या डावामध्ये काय जबरदस्त बॅटिंग त्याने केली. अगदी सकाळच्या दमट वातावरणात त्याच्या बॅटचे चटके पोहोचले. ते गोलंदाजी करत असताना शील्ड क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना तो सध्या बॉलिंग मार्कवर. नमस्कार मंडळी, सर्वांचं पुरुष एकदा शेंद्रून प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सश्रेय स्वागत. सामना सुरू होतो. निर्णायक द्वितीय सत्र 86 चा पाठलाग करायचा आहे. आघाडीसाठी अभय ऑन स्ट्राईक तर नॉस्ट्रा करेलला आपण बघत आहोत निखिलला. ऑल इज सेट. पहिला बॉल शफल झाले, त्यानंतर सफल फटका असफल ठरवला. स्कोरलेगचा फिल्डर पाठमोर होता. इनफिल्ड मधून तो बॉलच्या खाली पोहोचला आणि हाताचा पिसारा फुलवत असताना पकडला सुंदर जेल. पहिल्या बॉलवरती सुयश मिळते. गोलंदाज रुपेश फर्डेला
थँक्यू डीजे. नुबाटर आकाश सध्या मैदानावरती दाखल झाला. पहिल्या बॉलवरती बैल अपयश आलं त्या ठिकाणी, शफल झाले होते. त्यानंतर ओव्हर द हेड ऑफ स्कोरला खेळण्याचा प्रयत्न बरोबर बॅट्समॅनला फॉलो केला. त्याचा पडलेली तपाला ऑफ टर्मच्या बाहेर विगवान फोरले. तो 11चं बॅट खेळण्याचा प्रयत्न फसला आणि पहिल्या बॉलवरती विकेट मिळते. त्या ठिकाणी गोलंदाज रुपेश फोडेला. न्यू बॅटर ऑन स्ट्राईक आकाश. ऑन साइडला आडा बॅटने टर्न करण्याचा प्रयत्न, चेंडूच्या दिशेपासून थोडी दूर राहिला. 11चं बॅट खेळण्याचा प्रयत्न, ब्लँड सिंग ऑफ बॅट आपण पाहिली, पूर्णपणे चेंडूच्या दिशेपासून दूर आले होते. त्याच कारणास्तव मागे विकेट किपर अजित फोडेनं बाकाप आता केलेल्या निर्धाव चेंडूची सांगता सध्या होत असताना बॅटिंग मध्ये दमखम आणि तदनंतर गोलंदाजीमध्ये देखील दमदार सुरुवात. लोअर फुल टॉस अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न सातत्याने करत असताना आपण बघत आहोत. टॉप ऑफ द ऑर्डर तिसऱ्या क्रमांकावरती आकाशला आणि त्याच्या विरोधात सलगचा दुसरा चेंडू डॉट आता टाकलाय गोलंदाज रुपेश फोडेनं. पहिल्या डावामध्ये इंडिव्हिज्युअल 12 चेंडूत 6 षटकारांच्या सोबत 41-41 धावेचं दिलेलं योगदान आणि तदनंतर गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये त्यांना पुन्हा एकदा आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडलाय उपस्थित तमाम लाडक्या क्रीडा रसिकांना. पहिल्या बॉलवरती विकेट, तदनंतर लागोपाठचे 2 डॉट. शॉर्ट ऑफ गुडलेन चॉप केला समोर बोनस बॅक ड्राईव्ह, इथे देखील रन मिळणार नाही. ज्या पद्धतीनं फिल्डिंग प्लेसमेंट आहे, अगदी त्या फिल्डिंग प्लेसमेंटला अनुसरून योग्य टप्प्यावरती दमदार गोलंदाजी सध्या सुरू आहे. तेच तराट स्पिल सध्या सुरू आहे गोलंदाज रुपेश फोडेचा. मिस टाइम फटका, मिड ऑनचा फिल्डर जज करतोय. मिडविकेटला वॅकंट एरियामध्ये चेंडू पडलेला आहे. लास्ट मोमेंटला बॅकअप डीप मधून करण्यात आलेला आहे. उचलून फेक केली जाईल तोपर्यंत मिळते ती एक सिंगल आणि 86 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना साई स्पोर्ट शील्ड धावसंख्येची कोंडी आता या डावाच्या 5व्या चेंडूवरती फोडलेली आहे. 1 धाव सध्या आपण बघत आहोत धावफलकावरती. थोडा लेट पण थेट आता धावफलकाला झाला शुभारंभ. स्कोरबोर्डचा झाला श्री गणेशा 1 धाव धावफलकावरती. निखिल आघाडीसाठी ऑन स्ट्राईक. रिव्हर्स टीम स्विच इट, स्विच अँड स्वीट इट. बॉल पाठवला डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बॉल सोडू दिरोप येतो तो चौकार. गुड शॉट. अँड फास्ट ओव्हर नंबर 1 चा गेल कंप्लीट. 86 धावेचं मोठं लक्ष चेस करायचं. रन्स बनवल्या त्या ठिकाणी 5 सेकंड पॉवर प्ले. 3 फिल्डर सध्या आपण बघत आहोत डीप मध्ये सीमारेषेच्या नजदीक पेट्रोलिंग करत असताना. लॉंग ऑफ स्ट्रेटी शुभ आहे, लॉंग ऑन वाडिश आणि त्यासोबत ऑन साइडला आपण बघत आहोत डीप मध्ये मिडविकेट सेट करण्यात आलेला आहे. पहिल्या पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी आपण पाहिली रुपेश फोडेची. शेवट सरते शेवटी गोड जरूर केला. आघाडीसाठी स्विचिटचा 4 आला निखिलच्या बॅटमधून. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 5 ऑन बोर्ड. Still 24 more remaining and required 81 to victory. 24 बॉल अजून 81 ची आवश्यकता. निर्णायक दुसरं षटक एसके येतात गोलंदाजी करता. सेकंड पॉवर प्ले सध्या सुरू आहे. आकाशला आपण बघत आहोत ज्याची सुरुवात थोडी स्टॅबलाइज झाली नाही या महत्वपूर्ण डावामध्ये रन चेस करत असताना. तो सध्या स्ट्रायकर सामोरे जात असताना निर्णायक दुसरं षटक सुरू होतं. पहिला बॉल ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा चेहरा लवकर बंद झाला. त्याच कारणास्तव आउटर एज घेऊन चेंडू शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट कडे पोहोचला होता. मात्र साधा सोपा सहज झेल त्या ठिकाणी धरतीला दान झालेला आहे. आशीर्वाद भाऊचा आशीर्वाद आपण बघत आहोत त्या ठिकाणी मिळतोय बॅटर आकाशला. तर या मोबदल्यात मिळणारी महत्वपूर्ण 1 धाव साई स्पोर्ट शील्ड क्रिकेट संघाच्या खात्यात. स्कोर याचबरोबर 6 या आकड्यावरती मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळेल. 23 चेंडू अजून विजयासाठी या मॅच मध्ये 80 धावेची आवश्यकता. निखिलचा रोल फार इम्पॉर्टंट असेल या रनचेस मध्ये. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न ऑफ्टमच्या फार बाहेर कमिट झाले होते. त्यानंतर लॉंग लेग स्कोरलिंग टार्गेट करायचा प्रयत्न तो देखील फसला. वेगवान चेंडू होता अगदी मिडल आणि ऑफ्टिकच्या मधोमध पिच झाल्यानंतर थोडासा बाउन्स देखील मिळाला या बॉलला. चांगला बॅकअप विकेट किपर अजित फोडेकडून आणि निर्धाव चेंडूची सांगता त्या ठिकाणी करत असताना आपण बघत आहोत गोलंदाज एसकेला. स्विच इट करण्याचा प्रयत्न. लाईन इथे देखील चांगले. 1 मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. उडलीवरून चेंडू हलकासा टॉस झाला. टर्न विथ बाउन्स या बॉलवरती आपण पाहिला
आणि स्विचिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसला तो बॅटर निखिलचा. सलगचा दुसरा डॉट बॉल त्याच्या विरोधात आता पेश करत असताना गोलंदाज एसके. स्कोर स्थिर 6 धावा दाफलकावरती. फुलले अक्रॉस द बॅट ऑन साइडला फटका चांगला आहे. 1 बॉल सोर दिरो बॉल जाईल काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बॉल सोर दिरो येतोय तो चौकार. थँक्यू डीजे. 4 धाब्याच्या सोबतीने संघ पुढे सरकला. साई स्पोर्ट शील्ड टीमची टोटल सध्या स्कोर कार्ड वरती 10 या आकड्यावर 10 ऑन बोर्ड. मिड ऑफ आता आतमध्ये घेण्यात आलेला आहे. डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर सेट करण्यात आलेला आहे. स्ट्रॅटर्जी लगेच चेंज करण्यात आलेली आहे. विकेट किपर आणि त्याचबरोबर गोलंदाज एसके कडून. बॅकफुटवर आले ऑन दी ऑफ खेळतायत. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर जज करत होता लॉंग ऑफ वरून. लास्ट मुवमेंटला प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीप्रमाणे प्रयत्न चांगला राहिला परंतु सक्सेस त्या ठिकाणी यश मिळालं नाही. फिल्डरला जो चेस करत होता चेंडूला कॅच पकडण्याचा प्रयत्न त्याचा फसला. आणखीन एक झेल ड्रॉप. ओव्हर नंबर 2 मध्ये दुसऱ्यांदा योगदान मिळत आहे त्या ठिकाणी बॅटर निखिलला. आणि स्कोर या 2 धावेसोबत सध्या आपण बघत आहोत तो 12 या आकड्यावरती 12 ऑन बोर्ड. बारा धावा याचबरोबर दाफलकावरती. स्टील 1 to 2. महत्वपूर्ण निर्णायक सेकंड पॉवर प्लेचा हा अंतिम चेंडू सध्या शेष आहे. आक्रमक बॅट ऑन साइडला फटका टर्न करण्यात आलेला. क्षेत्ररक्षक मेडिकोडचे पोहोचले दोन फेक होईल. वेगवान सिंगल त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेला. वेल थ्रो फ्रॉम डीप टुवर्ड्स द विकेट कीपर एंड अँड विथ द कम्प्लिटेशन ऑफ सिंगल एंड ऑफ सेकंड ओव्हर. सिंगल धावेसोबत महत्वपूर्ण दुसऱ्या षटकाची सांगता सध्या आपण बघत आहोत. एका गड्याच्या मोबदल्यात 86 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 13 धावा उभारल्या. गोलंदाजांची इकॉनॉमिकल कामगिरी या मॅच मध्ये आपण बघत आहोत संदेश पोड चिरोली क्रिकेट संघाकडून. लक्ष या मॅच मध्ये 18 चेंडू 3 षटक आणि 73 धावेच. पहिल्या डावामध्ये स्कोर केलेल्या धावा तदनंतर या महत्वपूर्ण डावात सध्या चॅलेंजिंग टोटल चेस करत असताना थोडी पिछाड झाली आहे. बॅटिंग करत असताना निर्णायक द्वितीय सत्रात साई स्पोर्ट शील्ड क्रिकेट संघाची. तेजस येतात गोलंदाजीसाठी. ओव्हर नंबर 3 जागेला सध्या सुरू होतोय. डीप मध्ये कव्हर पॉइंट लॉंग ऑफ ऑन साइडला स्कोर लेग मिड विकेट त्या सोबतीनं लॉंग ऑन. आउटफील्डचे दरवाजे आता खुले झालेले आहेत. चॉप करत असताना स्ट्रेट बॅटनं लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. उचलून फेक होईल तोपर्यंत पूर्ण झाले एक सिंगल आणि या सिंगल धाब्याच्या जोरावर सध्या स्कोर आपल्याला पाहायला मिळतो तर 14 या आकड्यावर. कमी गती ऑन साइडला वळवला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित परंतु त्याचं जजमेंट चुकलं. अगदी त्याच्या समोरून बॉलला घेतला टप्पा आणि तसा ओलांडला मिडविकेट सीमारेषा. मिसफील्ड मिस्टेक आणि त्या मोबदला देणारा या महत्वपूर्ण 4 धावा. थँक्यू डीजे. 4च्या मदतीने स्कोर आपण बघत आहोत सध्या दाफलकावरती 18 या आकड्यावर. हेलिकॉप्टर एम एस धोनी स्टाईल बॉल फिनिश होईल लॉंग सीमारेषेच्या बाहेर. परिपक्व परिदृढ दर्जेदार फटका लॉंग क्लिअर करत असताना संघर्षाचा शंखनाद सध्या केलाय बॅटर आकाशनं आणि गोलंदाज तेजसला दाखवला आसमान. हा षटकार 6च्या सोबतीने स्कोर सध्या आपण बघत आहोत 20 फूट. 24 आकड्यावर हँडना कोऑर्डिनेशन लाजवाब होतं. बरोबर बॅटन पॅड मधून खोदून काढत असताना हा षटकार सध्या वसूल केला आणि चार्जअप झालाय सध्या बॅटर आकाश. कमी गतीने टाकलेला बॉल ऑन साइडला टर्न केला. फिल्डर तो बनून राहील दर्शक. त्याच्या मस्तकावरती दस्तक देत बॉल पुन्हा एकदा निघून चालला. स्ट्रेटिश लॉंग ऑन सीमा पार लागोपाठचा दुसरा तडाखा. आकाश ऑन फायर. आकाशाला व्यवस्थित घालणारा षटकार.
थँक्यू डीजे. स्कोर आपण बघत आहोत 6च्या मदतीनं 30 या आकडावरती 30 ऑन बोर्ड. पहिल्या 2 षटकांमध्ये धावफलकाचा हवा तसा वेग नव्हता, मात्र तेजसला त्या आडव्या हातावरती घेतलेल्या त्या ठिकाणी बॅटर आकाशनं 4 बॉलच्या स्पीड मध्ये त्यांना आतापर्यंत 17 धावा आपण बघत आहोत खर्च केलेल्या आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर शॉट ऑफ गुडलीत नव्हता. ऑनसाइडला अक्रॉस द बॅट टर्न करण्यात आलेल्या लॉंग ऑनला बॅकअप आपण बघत आहोत डीप मध्ये लगेचच अवेलेबल झालेला. व्हेरी गुड फिल्डिंग अँड ऑल्सो गुड थ्रो टुवर्ड्स विकेट कीपर इन. आणखीन एक सिंगल रन त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि या सिंगलच्या जोरावर स्कोर सध्या आपण बघत आहोत 31 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजून या मॅच मध्ये 55 ची आवश्यकता आहे. बॉलला चेस करून खेळण्याचा प्रयत्न, पण त्यांचा सिग्नल आला. इट इज वाईड. डावा स्टिकला सोडून अगदी गाईडलाईनच्या बाहेर बॉलची पिचिंग. त्यानंतर एक्स्ट्रा रनचा सिग्नल, अतिरिक्त एक धाब्याच्या सोबतीनं सध्या स्कोर आपण बघत आहोत 32-32 या आकड्यावर. ओव्हर द कव्हर आणखीन एक चांगला फटका. दर्जा होता, क्लास होता, गुणवत्ता होती या फटक्यामध्ये आणि झटका मिळतो 440चा. गोलंदाज तेजसला षटकार. थँक्यू डीजे. काय बेमिसाल टायमिंग होतं त्या ठिकाणी. कॅडबरी चॉकलेट पेक्षाही गोड टायमिंग आपण पाहिलं त्या ठिकाणी बाटवर निखिलच्या बाटमधून. ओव्हर द कव्हर षटकार. ओव्हर नंबर 3 चा गेल कम्प्लीट. स्कोर आपण बघत आहोत 38 या आकड्यावरती. विजयासाठी समीकरण 12 चेंडू आणि 48 ची आवश्यकता अजून या मॅच मध्ये. आस्किंग रन रेट, रिक्वायर्ड रन रेट अजूनही आपण बघत आहोत 24.00 या पोझिशन मध्ये. प्रत्येक षटका पाठीमागे 4 षटकार हवेत. प्रयत्न तर सुरू आहे. मागच्या 2 षटकांच्या तुलनेत या षटकात तेजसच्या विरोधात 25 धावा आल्या आणि धावफलकाला नवी उभारी देण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. तो निखिलच्या सोबतीनं बॅटन आकाशच्या दरम्यान. पार्टनरशिप देखील आता बिल्डअप झाली आहे सेकंड विकेट साठी. या मॅचच्या दरम्यान 38 धाब्याची, कारण पहिल्या चेंडूवरती सुयश मिळालं होतं गोलंदाज रुपेशला. त्याच कारणासह आपण बघत आहोत ही महत्वपूर्ण भागीदारी रनचेस करत असताना. सायन्स स्पोर्ट्सची यंगस्टर आहे त्या टीम मध्ये, यंग टॅलेंट आहे आणि या मॅच मध्ये सध्या प्रभाव त्याने टाकलेला. लक्ष जरी मोठं असलं तरी देखील ते चेस करणारा प्रयत्न देखील आम्ही मोठेच करणार हे त्यांनी आतापर्यंत प्रेक्षकांना देखील पटवून दिलेलं आहे आणि प्रेक्षकांच्या पसंतीस ही रनचेस आता रंगलेली आपल्याला पाहायला मिळेल. महत्वपूर्ण 4थं षटक. मयूर लेफ्ट हँडर मीडियम पेसर बॉलिंग ट्रॅकवर. लॉंग ऑफ वाईड इश्यू बाय एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये कव्हर पॉइंट इनफिल्ड मध्ये शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फन लेग मिड ऑफ अगदी आतमध्ये आउटसाइडला 3 फिल्डर्स मिड विकेट त्या सोबतीनं लॉंग ऑन. पहिला बॉल स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न अपील झालंच कुर्ले अंपायरकडे आणि थर्ड अंपायरची मागणी लगेचच त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. स्टंपिंग करतातच एसटीची साठी अपील आहे. पाहावं लागेल थर्ड अंपायर संदेश किस्मतराव सरांना. एक्झॅक्टली जावलीला विकेट किपरनं बेल्स उद्ध्वस्त केला. ओपनिंग लाईन मध्ये रिटर्न क्रीज मध्ये बाटो सुखरूप परतला की नाही या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पाहिल्या जातील आपल्या कंट्रोल वॉर रूम मध्ये आणि तद्नंतर निर्णय ऑन स्क्रीन असेल. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या वतीनं या संपूर्ण स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट सध्या सुरू आहे. मळेगाव आणि त्यांच्या विरोधात पुणे दोन्ही टीमचा कॅप्टन इमिडिएटली या टॉस साठी. ऑलरेडी शेड्यूल डिले झालं लक्ष सुद्धा आणि जसजसं जास्त बॉल तुम्ही घ्याल तस त्याची षटकं कपात केली जातील ही देखील महत्वपूर्ण सूचना त्या ठिकाणी मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने आमच्यापर्यंत पोहोचली आहे. सो वेळेच्या बाबतीत मॅनेजमेंट कमिटीला आपलं सहकार्य असणं गरजेचं राहील. 4 ओव्हरचा सामना असेल. सूचना आतापर्यंत पोहोचलेल्या. बॅट्समॅन इज सेफ, पार्टनर इज नॉट आउट आणि नेक्स्ट मॅच मळेगाव विरुद्ध पुणे 4 ओव्हरची मॅच असेल. कमी गती फ्लाइट जास्त दिली होती यावेळेला. पहिल्या बॉलवरती बाउन्स आणि टर्न देखील पाहिला होता. त्या चेंडूच्या तुलनेला या चेंडूवरती गती थोडी कमी फ्लाइट जास्त दिली आणि पुन्हा एकदा बीट केलंय त्या ठिकाणी बॅटर आकाशला.
4 ओव्हर सध्या प्रगतीपथावरती आहेत. तोपर्यंत जर तुम्ही टॉससाठी रिपोर्टिंग केली नाही तर आणखीन एक षटक कमी केलं जाईल ही सूचना मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं आमच्यापर्यंत पोहोचली. मळेगाव आणि त्यांच्या विरोधात पुणे दोन्ही टीमचे कॅप्टन इमिडिएटली आपण टॉससाठी टॉस कपास कक्षामध्ये रिपोर्टिंग करायची या सूचनेकडे लक्ष सुद्धा. ऑलमोस्ट ओव्हर ग्रुप मिसफिल्ड झाले त्या ठिकाणी काव कॉर्नरला आणि बॉल लगेचच सीमारेषेच्या बाहेर मार्ग होताना पाहायला मिळाला. या निर्णायक 4 धावा आणि 4च्या मदतीने स्कोर आपण बघत आहोत सध्या 42 या आकड्यावर. अजून या मॅच मध्ये विजयासाठी 44 ची आवश्यकता, 9 ची आवश्यकता. फुल्लर लेन बॅट अँड पॅड मधून हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न तो देखील आता फसला. वेगामध्ये सातत्यानं मिश्रण तुम्ही बघत आहात. 8:46 समीकरण आता मॅच मध्ये. सुरुवात डॉट न झाली होती तर एक चौकार मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलेला आहे ते मयूरनं. फुल टॉस बॉल आउटसाइडला टर्न करण्याचा प्रयत्न चिन्हूबाट चौबादाचा संपर्क झाला नाही. सेकंडचा कॉल करण्यात आलेला वेगवान थ्रो विकेट किपर येणला पण त्याच्याही पलीकडे जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन आपण बघत आहोत. दोन्ही बॅटरचं कॉलिंग चांगलं राहिलं आणि सहजतेनं त्या ठिकाणी ही दुसरी धाव देखील आता पूर्ण होत असताना 2च्या मदतीनं स्कोर सध्या आपण बघत आहोत 44 या आकड्यावर. 7 बॉल जुनी 42 ची आवश्यकता या मॅच मध्ये विजयासाठी. प्रत्येक बॉलवरती आता षटकारच हवा आहे. फुल टॉस आणि फुल टॉस वर फुल टोल वसूल केलाय. बॉल पाठवला लॉंग ऑन सीमा पार. शेवट गोड करतोय त्या ठिकाणी बॅटर आकाश ज्याची फलंदाजी या मॅच मध्ये पाहायला मिळते. झकास. षटक संपली 4. स्कोर 50 या आकड्याबद्ध. चला टॉससाठी इमिडिएटली रिपोर्टिंग करा. सूचना आलेली आहे मळेगाव आणि त्यांच्या विरोधात पुणे. 5व्या ओव्हर नंतर जर आपण टॉससाठी रिपोर्टिंग केलं ऑलरेडी 4 ओव्हरची मॅच अनाउन्समेंट झाली आणि त्यामध्ये देखील एक षटक कपात केलं जाऊ शकतं. या महत्वपूर्ण सूचनेकडे लक्ष सुद्धा. ऑलरेडी 6 ओव्हरची मॅच होती. शेड्यूल डिले झाला त्याच कारणास्तव 5-5 ओव्हरच्या मॅचेस अगदी पहिल्या ग्रुप स्टेजच्या मॅचेस पासून कव्हर करताना आपण बघत आहोत. मॅनेजमेंट कमिटी बॉल हवाय. बॉल इमिडिएटली पाठवा. 6:36 समीकरण आहे. 50 बनवलं गेल्या 4 षटकात. अनेकदा हा कारनामा होताना आम्ही पाहिलेला आहे. पाहायचं सिंधू प्रीमियर लीगच्या या महत्वपूर्ण संस्करणामध्ये देखील आता हा विश्वविक्रम निर्माण केला जाईल का रनचेस करत असताना जुनी विजयापासून 36 धावा दूर त्या ठिकाणी संघ साई स्पोर्ट शील्ड. कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. मॅनेजमेंट कमिटीला रिक्वेस्ट तर लगेचच आपण टॉस सेरेमनी कव्हर करा. ओव्हर नंबर 5 चा खेळ विरोध बॉलिंग मार्कवर. 6 चेंडू 36 ची आवश्यकता आणि सुरुवात पहिल्या चेंडूवरती दमदार. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित होते मात्र कॅच ड्रॉप झालेले. स्कोरला गेला. असं वाटलं होतं सहजरित्या चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल परंतु एलिमिनेशन जास्त मिळालं. उंची मिळाली होती लांबी मिळाली नाही आणि त्या मोबदल्यात कॅच ड्रॉप झाल्यानंतर ही एक धाव. स्कोर सिंगल धावेच्या सोबतीने 51 या आकड्यावर. 51 ऑन बोर्ड. 51 धावा धावफलकावरती. 5 चेंडू 35. लाईन येथे खराब आहे. ऑनफिल्ड अंपायरचा सिग्नल आला. इट इज वाईड. एक धाव एक्स्ट्रा त्या ठिकाणी ऍड केली जाईल. बॅटिंग करणाऱ्या साई स्पोर्ट शील्ड क्रिकेट संघाच्या खात्यात आणि 101 धावेच्या सोबतीनं स्कोर सध्या आपण बघत आहोत 52 या आकड्यावर. लो फुल टॉस स्टेट बॅटनं ड्राईव्ह केला समोर. वायडिश मिडॉनला फिल्डर मात्र त्याचं जजमेंट चुकलं. अगदी त्याच्या हाताला चटका देत असताना बॉल निघून चालला. स्टेटिश लॉंग ऑफ सीमा पार. मिसफिल्ड मिस्टेक आणि मोबदला तुम्हाला मोजावाच लागेल. चुकीला माफी नाही. या 4 धावा. चौकाराच्या सोबतीनं स्कोर आपण बघत आहोत. अब तक 56. विजयाचं समीकरण या मॅच मध्ये अजूनही फार दूर.
हेलिकॉप्टर खोदून काढलाय समोर. लॉंग बॉलला फिल्डर आता जज करतोय. चांगलं जजमेंट त्याचं राहिलं. रुपेश डाऊन दी बॉल. दिस इज माय कॅच अँड विल कॉन्फिडेंटली टेकन. आणि हा झेल त्यानं आता संपादित केलेला आहे. तर शेवटी महत्वपूर्ण दुसरा धक्का आणि पार्टनरशिप ब्रेक करण्यात आलेली आहे ती 56 धावेची दुसऱ्या विकेटसाठी. आकाश माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. विनोदला मिळणाऱ्या या मॅच मध्ये पहिलं तर सांघिक सफलता, दुसरी संदेश पोट चिरवली क्रिकेट संघासाठी. न्यू बॅटर ऑन स्ट्राईक आपण बघत आहोत रोशनला. लो फुल टॉस ऑनसाइडला फ्लिक केला चेएसएस कोरलेगच्या फिल्डरसाठी. लॉंग लेग मध्ये तो पोहोचलाय. चांगली फिल्डिंग, तितकीच अॅक्युरेट फेक आपण बघत आहोत. नॉन स्ट्रायकर एंडला सेकंडचा कॉल करण्यात आला होता, मात्र रोखलेल्या स्ट्रायकर एंड वरून एकदा सिंगलच्या जोरावरती स्कोर 57-57 या आकड्यावर. नेक्स्ट मॅच टॉस अपडेट. मलेगावनं टॉस जिंकलाय आणि ते करणार आहेत. ऑपोनंट टीम उपस्थित नाही, त्याच कारणास्तव मॅनेजमेंट कमिटीनं मलेगाव टीमला टॉस विनिंग डिक्लेरेशन केलेलं आहे. स्विच हिटचा 4 आला. त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड पॉइंटला 4च्या मदतीने स्कोर आपण बघत आहोत. 61 या आकड्यावर. स्टील 1 टू गो. मॅच 4 ओव्हरची असेल. लक्ष सुद्धा मळेगाव आणि त्यांच्या विरोधात टोने 4 ओव्हर करता 4 गोलंदाजांचा वापर तुम्ही करू शकता. ही महत्वपूर्ण सूचना दोन्ही टीम साठी आलेली आहे. स्विच हिट टीम पुन्हा एकदा चांगला फटका त्यांना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील बॉल ट्रॅव्हल होईल बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जणू काही कॉपी पेस्ट फलंदाजी सध्या सुरू आहे. स्विच हिटचा सलगचा दुसरा 4 आणि या सोबतीनं पहिला डाव जिथे 85 उभारल्या होत्या 86चा रनचेस करत असताना दुसरा डाव संपला. 65 उभारल्या आणि या महत्वपूर्ण सामन्यात 13 धावेंनी विजयश्री संपादित केलेला आहे तो टीम संदेश स्पोर्ट चिरवली क्रिकेट संघानं. मनपूर्वक अभिनंदन संदेश स्पोर्ट चिरवली. आणि टफ अँड हार्ड लक आपण देऊयात साई स्पोर्ट शील्ड क्रिकेट संघाला. मॅन ऑफ द मॅच सामन्यावरच्या पुरस्काराची उद्घोषणा आपण करत आहोत. बॅटिंग करत असताना आघाडीसाठी ज्याच्या बॅटमधून